नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सिमेट्री प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून इथिलीन घेतलेलं आहे, जे की इथेन पण होऊ शकतं। आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करून काही हँडमेड नोट्स आहेत ते तुम्हाला मी अपलोड करत आहे। तर तुम्ही असंच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। आणि हे हँडमेड नोट्स आहेत, CSR नेट गेटसाठी पण उपयोगी येणारे आहेत व MSc सेकंड इयरसाठी पण अत्यंत उपयोगी येणारे आहेत। There are two p orbitals in the molecule. We ignore the sigma bonded skeleton in this treatment, and their combinations give us on approximation set of two molecular pi orbitals having different energies. In energy of the first approximation, psi1 is considerably lower than that of any of the pi orbitals. This is known as bonding orbital. The remaining is higher molecular orbital, psi2 lower as anti-bonding orbital. आता आपण याच्यामध्ये बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स बघणार आहोत, जे की हे बघा, हे इथिलीनचे एक्झाम्पल आहे। याच्यामध्ये दोन कार्बन्स आहेत म्हणून दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स घेतलेले आहेत। इथे बघा, हा psi1 आहे आणि हा psi2 आहे, सॉरी पाय आहे आणि पाय स्टार आहे हा। मग यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप आणि डिस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप कशा प्रकारे म्हणायचं ते बघूयात। याच्यामध्ये बघा, हे दोन बॉन्ड्स आहेत, याच्यामध्ये प्लस मायनस हे दोन चार्ज दिलेले आहेत। याला आपण याच्यामधून जर सरळ लाईन ओढलं, मिरर इमेज म्हणजे सेम येणार। ह्या साईडला जे प्लस आहे याथे पण प्लस असले तरी मिरर इमेज झाली, मग ही कशी झाली, बॉन्डिंग झाली, म्हणून याला कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप असे म्हटलं जातं। आणि हे एनर्जी लेवल आहे आपलं। आणि इथे बघा, दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, त्याच्यामध्ये प्लस मायनस प्लस झालेलं आहे। याच्यामध्ये जर क्रॉसमध्ये जर प्लस आणि क्रॉसमध्ये जर मायनस झालं तर याला आपण अँटी बॉन्डिंग म्हणतो। आणि याची सिमेट्री काय येते, C2 येते। आणि याची पण मिरर इमेज येते, जे सिमेट्रिक येते, आणि याची पण सिमेट्रिकच येते। आणि यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप आणि डिस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप म्हणतो। आणि हे अँटी बॉन्डिंग होतात, जे की ऑपोजिट साईडला चार्जेस येणे म्हणजे अँटी बॉन्डिंग, आणि सेम साईडला चार्जेस येणे म्हणजे बॉन्डिंग असे म्हटलं जातं। ते बघा, मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ इथिलीन याचं स्ट्रक्चर आहे हे। आता बघा, इथे व्हेरियस मॉलिक्युलर ऑर्बिटल आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लो इंडिपेंडंट सिमेट्री प्रॉपर्टीज. सेम मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव द सिमेट्री अबाउट अ मिरर प्लेन विच बायसेक्ट द मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द ॲटम. इथे बघा काय म्हणलं, ही मिरर प्लेन आहे, याच्यामध्ये बायसेक्ट इच अदर आहे आणि परपेंडिक्युलर टू इच अदर सेपरेटली इथे म्हणलेलं आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द ॲटम. बघा पुढे, ऑन द अदर हँड देअर आर अदर मॉलिक्युलर ऑर्बिटल विच डू नॉट हॅव अ मिरर सिमेट्री बट डू डिस्प्ले अनदर टाईप. हे दुसऱ्या प्रकारे आपण दाखवलेलं आहे, मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलेलं आहे. बघा इथे, ऑफ सिमेट्री अबाउट अ टू फोल्ड ॲक्सिस C2 passing a right angle in the same plane and through the center of the framework of the atoms forming the molecular orbital. Symmetry of this is said to be present in the rotation of the molecular orbital around the axis by 180 degrees Celsius. 360 divided by 2 केल्यानंतर 180 degree Celsius येतं. मग रिझल्ट इन अ मॉलिक्युलर ऑर्बिटल आयडेंटिकल विथ द ओरिजिन. याच्यामध्ये बघा, हा जो ऑपोजिट साईडला बायसेक्ट जर झाला एकमेकाला अटॅच जर झाला तर आपण याला काय म्हणतो, C2 म्हणतो सिमेट्री. मग ही जर सेम साईन असेल तर सिमेट्रिकल आणि ऑपोजिट जर साईन असेल तर हे असिमेट्रिक झालं. मी तुम्हाला अजून पुढे याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणारच आहे. बघा येते, आणि तो 180 डिग्री सेल्सिअसचा होता. आणि हा प्लेन आहे, याच्यामध्ये हा मिरर इमेज आहे, जे की परपेंडिक्युलर झालेला आहे बाय इच अदर. आणि हे C2 आहे, जे की क्रॉसमध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटलला सिमेट्री झालेला आहे, रोटेशन झालेलं आहे याचं, म्हणून हा C2 येत आहे. येथे बघा, अशा प्रकारे मधून प्लेन ऑफ सिमेट्री जर जात असेल तर मिरर प्लेन ऑफ परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ मॉलिक्यूल जर जात असेल तर मिरर इमेज ही सिमेट्री येईल. आणि या ठिकाणी जर
C2 म्हणजे सिमेट्रिकच आहे या बी ठिकाणी. तुम्हाला सिग्मा बॉन्डमध्ये असिमेट्रिक बघायला भेटेल, इतर सिमेट्रिकच बघायला भेटणार आहेत. हे प्लस प्लस मायनस मायनस जर ऑपोजिट साईनला जर येत असेल, सेंटर ऑफ ॲक्सिस असतील मॉलिक्युलरच्या, तर हे C2 झाले. मग हे सिमेट्रीमध्ये आहे. इथे जर मायनस जर आलं तर असिमेट्रिक येणार आहे. लेट अस एक्झामिन सिमेट्री प्रॉपर्टीज ऑफ पाय ऑर्बिटल्स ऑफ इथिलीन इन ग्राउंड स्टेट अँड ऑल्सो इन द एक्सायटेड स्टेट. द ग्राउंड स्टेट पाय ऑर्बिटल, आपलं ग्राउंड स्टेट पाय ऑर्बिटलचा होता. इन सिमेट्री यस आहे त्याची पण, विथ रिस्पेक्ट टू द मिरर प्लेन यम अँड अँटीसिमेट्रिक ए, विथ अँटीसिमेट्रिक ए आहे. विथ रिस्पेक्ट टू द रोटेशन ॲक्सिस C2 ऑन द अदर हँड अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल पाय स्टार ऑफ इथिलीन is antisymmetric with respect to M and symmetry with respect to the C2 axis. हे हँडमेड नोट्स हे पेरिसायक्लिक रिॲक्शन बुकमधून काढलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. मी त्याचं रिव्ह्यू पण तुम्हाला दिलेलं आहे बुकचं. तुम्ही ते बुक घेऊन पण स्टडी करून हे ते नोट्स सेम आहेत का नाही बघू शकता. हा टेबल आहे सिमेट्री प्रॉपर्टीज ऑफ द पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ऑफ इथिलीन. बघा हे ते ऑर्बिटल्स म्हणजे साय1 आणि साय2 आणि हे पाय आणि पाय स्टार. याच्यामध्ये मिरर इमेज आणि C2 म्हणजे सेंटर ऑफ ॲक्सिस. मिरर इमेज हे साय2मध्ये असिमेट्रिक आली आणि ते सिमेट्रिक C2 सिमेट्रिक आलं. आणि ते साय1मध्ये मिरर इमेज ही सिमेट्रिक आली आणि C2 हा असिमेट्रिक आला, म्हणजे ऑपोजिट साईन आले. हा टेबल आहे. हा टेबल ही जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला हा पूर्ण क्वेश्चन सुटून जाईल. The sigma orbitals, a carbon-carbon covalent bond, has a mirror plane symmetry, and since a rotation of 180 degree through sigma midpoint regenerates the same identical sigma orbital, hence also having C2 symmetry. Sigma star म्हणजे anti-bonding orbitals is antisymmetry with respect to both M and C2, mirror and center of axis. आता बघा आपण सिग्माचं बघत आहोत. अगोदर आपण पाय बॉन्डिंगचं बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये ऑर्बिटल्स आहेत सिग्मा, सिग्मा स्टार, त्याची मिरर इमेज अँटीसिमेट्रिक आणि सिग्माची फक्त इथं सिग्मा स्टारचे अँटीसिमेट्रिक आले आणि सिग्माचे सिमेट्रिक ही मिरर इमेज आली. हे कशा प्रकारे आली ते मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे सांगणार आहे. हे 2 ऑर्बिटल्स आहेत ज्या त्यामध्ये प्लस प्लस साईन आलं, त्यामुळे ह्या सिमेट्रिक झाल्या आणि ऑपोजिट साईडला मायनस मायनस झालं. दोन्ही पण ठिकाणी मिरर इमेज पण आणि सेंटर ऑफ ॲक्सिस पण याचं सिमेट्रिकच असेल, कारण की ह्या साईडला पण सेमच सिम्बॉल आहेत, मायनस मायनस, आणि इथे पण सेमच सिम्बॉल आहेत. म्हणून हा सिमेट्रिकच म्हणून यस आलं. आपण सिमेट्रिकला यसने डोनेट करतो आणि असिमेट्रिकला एने डोनेट करतो. ह्या ठिकाणी बघा इथे 2 ऑर्बिटल्स आहेत जे ऑपोजिट साईडला साईन्स आहेत, प्लस आणि मायनस, मायनस आणि प्लस. म्हणून प्लस मायनस जर झालं तर असिमेट्रिक, प्लस मायनस म्हणून असिमेट्रिक. मग सिग्मा स्टारची मिरर इमेज हे असिमेट्रिक, सेंटर ऑफ ॲक्सिस पण असिमेट्रिक, आणि सिग्माची मिरर इमेज सिमेट्रिक आणि सेंटर ऑफ ॲक्सिस पण सिमेट्रिक. Symmetric properties of sigma orbitals. For a linear conjugated pi system, the wave function psi n will have n minus 1 nodes. Number of nodes for psi n orbital n minus 1. नोट्स कशा प्रकारे काढायचं याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये साय एनची व्हॅल्यू कशा प्रकारे काढायची ते मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये, तेही पाहू शकता. इथे बघा साय एन म्हणजे हे जे एन असतं तो म्हणजे नंबर ऑफ नोट्स, आपण किती नंबर काढत आहोत ते. मग एन म्हणजे इथं जर समजा 2 जर असेल तर 2 - 1 किती निघालं 1. मग हे अशा प्रकारे नोट्स काढलं जातं. वेन n-1 इज 0 ऑर ॲन इवन इंटीजर, psi n will be symmetric with respect to m mirror image and antisymmetric with respect to center of axis म्हणजे C2. When n-1 is an odd integer, psi n will have the symmetry exactly reversed symmetry elements in the orbital psi n of a linear conjugated pi system. याच्यामध्ये लिनियर कंजुगेटेडला आपण पाय सिस्टीम पण बघणार आहोत, जे की सिमेट्री एलिमेंटचे असणार आहेत आणि ज्या ठिकाणी ऑड इंटीजर असणार आहेत. इवन आणि ऑड नंबर्स तर तुम्हाला माहितीच असतील, त्याच्यामधील हा ऑड इंटीजर म्हणजे पाय असणार आहे पाय सिस्टीमचा. आणि हा तिसरा व्हिडिओ आहे माझं, म्हणजे तिसरं लेक्चर आहे.
अगोदर मी पेरिसायक्लिकवरती 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिसरं बघा. अजून याच्यावरती मी अपलोड करत राहणार आहेत आणि याची आपण सिरीज नवीन स्टार्ट केलेलो आहे. इथे बघा नोड n-1 यालाच टेबलमध्ये कशाप्रकारे कन्वर्ट केले ते बघा. नोड n-1 MC2 ओ म्हणजे ऑड ऑर इव्हन इंटिजर्स ज्यावेळेस येतील मिररमध्ये त्यावेळेस सिमेट्री येईल आणि C2 ही असिमेट्रिक येईल. आणि ज्यावेळेस ऑड इंटिजर असेल त्यावेळेस मिरर ही असिमेट्रिक येईल आणि यस म्हणजे C2 म्हणजे सिमेट्रिक असेल. अशा प्रकारे ज्यावेळेस ते ह्या ठिकाणी सायन जे आहे इथे 1 असेल तर ऑड झालं आणि 2 जर असेल तर इव्हन झालं. फक्त ही यांची व्हॅल्यू जर चेंज झाली नोड तर त्यालाच हे चेंजेस होणारे आहेत. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.